छत्रपती शिवाजी हायस्कूल पर्यवेक्षक श्री भिला भाऊराव सयाईस पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। धुळे शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील पर्यवेक्षक श्री भिला सयाईस पाटील हे प्रदीर्घ सेवा करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा राहत्या घरी केले नगरात सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तर यावेळी कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एम.एस. पाटील हे अध्यक्षस्थानी होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती गुलाबदादा कोतेकर, माजी सभापती विशाल सैंदाने, रावसाहेब पाटील, संभाजी राजपूत आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री भिला सयाईस पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। तर अनेक मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवार यांनी या ठिकाणी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर प्रसंगी या ठिकाणी धुळेकर नागरिक, त्याचबरोबर काडखेडे, केलेनगर येथील सर्व रहिवासी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर पर्यवेक्षक श्री भिला सयाईस पाटील यांना पत्नी, 2 मुलं असून मोठा मुलगा मंत्रालय येथे उमेश पाटील हा कार्यरत आहे। तर लहान मुलगा उद्योजक सागर पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर हा देखील एक उद्योजक म्हणून व्यवसाय करीत आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी श्री भिला पाटील यांनी आपल्या मुलांना देखील उच्च शिक्षित केले। अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून बाहेर आले। त्यांना स्वर्गीय डॉक्टर पाटील व स्वर्गीय रोहिदास दाजी यांच्या सहकार्याने ते छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत झाले। अशा या ठिकाणी सत्कारमूर्ती श्री भिला सयाईस पाटील यांचा सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याची या ठिकाणी आठवण करून दिली। तर प्रसंगी मोठ्या संख्येने आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवार, शिक्षक वर्ग उपस्थित होता। तथा आबासाहेबांची भाची आपणासमोर व्यासपीठावर उभी आहे। शब्द शोधते मी बोलावे काय, शब्द शोधते मी बोलावे काय, आबांचा कार्याचा साठा एवढा वाखाणण्याजोगा आहे। तर मोलाचा आणि अनमोलाचा तो वर्णावा कसा। परंतु तरीही असो, आजचा दिवस हा सर्वसामान्य नाही, तर त्यांच्या धावपळीच्या प्रवासाचा एक शेवट आहे। जीवनाच्या वळणावर चालताना रस्त्यावर काटे भरपूर येतात, चालता चालता काट्यांच्या भाली देखील येतात। परंतु त्यांच्या मागे सौ प्रतिभाताई पाटील या खंबीरपणे उभा होत्या। म्हणून आबासाहेब, या कुटुंबाने कधी तुमच्याकडे तक्रार केली नाही की तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही। या कुटुंबाने कधी तक्रार केली नाही की तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही। म्हणूनच त्यांच्या मुखपाठिंब्याने तुम्ही तुमची नोकरीही, तुमची ड्युटीही, तुमचा हा कर्तव्याचा कालखंड इमाने इतबारे पार पाडू शकले। म्हणून मला कसे वाटते, घराने कधी थांबवले नाही, वेळेने कधी सोडले नाही। भरपूर अडचणी आल्या, भरपूर संकटे आली, परंतु स्वर्गवासी आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमची साथ कधी सोडली नाही। तुमच्या जीवनाच्या प्रवासात, कार्याच्या प्रवासात तुम्ही जी कार्य केली ती शासकीय असो, सामाजिक असो, राजकीय असो आणि इतर काही, ती कार्य करताना तुम्ही ती कार्य निस्वार्थ सेवेत करत राहिले देखील मिळणार नाही। आठवणींच्या पावसामध्ये कधी भिजलो कळणार नाही, आठवणींच्या पावसामध्ये कधी भिजलो कळणार नाही। शिवाजी हायस्कूल पर्यंतचा प्रवास आता रोज तुम्हाला छळणार नाही। शिवाजी हायस्कूल पर्यंतचा प्रवास आता रोज तुम्हाला छळणार नाही। रविवारची मजा आता शनिवारीही कळणार नाही, रविवारची मजा आता शनिवारीही कळणार नाही। टिफिन मधले तेल आता बॅगेमध्ये गळणार नाही, टिफिन मधले तेल आता बॅगेमध्ये गळणार नाही। पाण्याची बाटली आता नळाकडे पळणार नाही, पाण्याची बाटली आता नळाकडे पळणार नाही। हाफ डेचे बहाणे तुम्हाला आता मिळणार नाही, हाफ डेचे बहाणे तुम्हाला आता मिळणार नाही। गप्पांचे डोंगर पहिल्यासारखे रंगणार नाही, आबासाहेब, गप्पांचे डोंगर पहिल्यासारखे रंगणार नाही। पगाराची उत्सुकता आता पेन्शनमध्ये मिळणार नाही, पगाराची उत्सुकता आता पेन्शनमध्ये मिळणार नाही। मन कितीही पळाले तरी भिजलेले गुडघे आता ऑफिसकडे वळणार नाही, भिजलेले गुडघे आता ऑफिसकडे वळणार नाही। अवघं आयुष्य ऑफिसचे 650 स्क्वेअर फीट मध्ये मावणार नाही। चुकल्या
हायस्कूलकडे पळणार नाही. आबासाहेब भिजलेले गुडघे मात्र आता शिवाजी हायस्कूलकडे पळणार नाही. सन्माननीय श्री आबासाहेब व आमच्या प्रिय बाईसाहेब यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. नगरचा जावई आहे, एकट्या घरापुरता निर्णय नाही, त्यामुळे माझं बोलणं अनिवार्य आहे. नाहीतर मला यांनी कॉलेजमध्ये येऊ दिलं नसतं. म्हणजे दादासाहेब तुम्हालाही सांगतो, तुमचाही वेळ घेतो. आबाबद्दल सांगायचं झालं तर आबा हे निर्भीड असं व्यक्तिमत्व. म्हणजे आबांचा 2008 नंतर माझं जेव्हा लग्न झालं त्यानंतर माझ्या लग्नात देखील कार्यवाहकाची जी भूमिका केली आहे त्याचा आबांनी केली. म्हणजे मला आजही आठवतं की त्या दिवसापासून तर आज तागाय जितकेही कार्यक्रम झाले असतील ह्या कॉलनीत असो, नातेवाईकांमध्ये असो, आप्तेष्टांमध्ये असो, सर्वप्रथम कार्याचा भार उचलणारा कोणी माणूस असेल तर आबासाहेब आहे. आता शैक्षणिक क्षेत्रातले जी मंडळी आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांनी त्यांच्या कामाचा लेखाजोखा वाचलेला आहे. आणि आमच्यासारखे म्हणजे आबांना मुलगी नाही पण ते माझ्या मिसेसला म्हणजे मुलगीपेक्षा चांगलं सांभाळतात. त्यांच्या घरामध्ये छोट्यातला छोटा कार्यक्रम असो किंवा मोठा कार्यक्रम असो, सर्वप्रथम आमंत्रित केले जाणारा कोणी व्यक्ती असेल तर संदीप देसले आहे. आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे माझं बोलणं अनिवार्य होतं. असं म्हटलं जातं की सेवापूर्ती म्हणजे आता आबा हे रिटायर झाले, परंतु माझ्या मते खऱ्या अर्थाने आबा आता हे सक्रिय झालेले आहेत. कारण पूर्वी तरी त्यांना शाळेमध्ये अर्धा तास त्यांच्या नियोजनानुसार वेळ द्यावा लागायचा, परंतु आता आबासाहेब हे पूर्ण वेळ समाजाला, ते तर राजकीय म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलेलं आहे, राजकीय कार्यकाळ चालत असताना माणसाला खूप वेळ द्यावा लागतो. परंतु शाळेमुळे त्यांना काही कारणं सांगायची वेळ होती. परंतु आता आबासाहेब तुम्ही आता रिटायर झाले, त्यामुळे तुम्ही तुमचं गाव, तुमची पंचक्रोशी, तुमच्या बरोबर असणारे सगळे राजकीय पुढारी, सहकारी यांना वेळ द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करेन. आणि त्यानंतर आता उर्वरित गावात तुम्ही आमच्या सारख्यांना देखील वेळ द्यावा अशी देखील विनंती करतो. शेवटी एवढं सांगेल, वृक्ष लावले दारी त्याचा वेल गेला गगनावरून, असं हे व्यक्तिमत्व. आबासाहेब तुम्हाला तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी, पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढील आयुष्य सुखसमृद्धीमय, भरभराटीमय व आयुरारोग्यमय जावं हीच प्रार्थना करतो. हर हर महादेव. व्यासपीठावर असलेले सर्व माझे अध्यक्ष मंडळी, मोठे मान्यवर मंडळी, मला एवढं जास्त काही बोलता येणार नाही, पण माझ्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. काही माझ्याकडून 2 शब्द चुकीचे बोलले गेले तर मला अगोदर क्षमा असावी. आलेले सर्व पाहुणे मंडळी, माझी माहेरची मंडळी, माझे सासरवासी मंडळी आणि माझ्या केरेनगरमधील सर्व माझे बंधू आणि भगिनी, आज येथे आपण आमच्या सरांच्या सोहळा निवृत्तीनिमित्त एवढ्या कडकत्या उन्हामध्ये आलात आणि मोलाची साथ तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं आणि आदरणीय सर्व ज्येष्ठ व्यक्ती, अध्यक्ष, मला काही जास्त नाव माहिती नाही त्यांचे, परंतु ते आमच्यासाठी खूप आदरणीय आहेत. त्यांचे पण खूप मनापासून आमच्या परिवारातर्फे खूप खूप आपले आभार. जास्त काही मला आता सांगायला तर भरपूर आहे, पण जास्त वेळ नसल्यामुळे 2 शब्दात मी थोडं आठवण. सरांची सर्व्हिस 28-29 वर्ष खूप कष्टाने गेली. कष्टाने म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट केले. त्यांनी विहिरी खोदल्या, अजून काही शेतामध्ये कामं केले असतील, कुठे कामं केले असतील. त्यांनी असं भरपूर कष्ट करून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा प्रवास आणि त्यांच्या शिवाजी हायस्कूलमधील प्रवास खूप आनंदाने आणि सुखद समाधानाने घडवलेला आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सर्वांची खूप, माझ्या माहेरवासियांची, माझ्या सासरवासियांची खूप मोलाची साथ लाभलेली आहे. आणि म्हणूनच आम्ही आज या जागेवर उभे आहोत आणि मी पण या जागेवर आज उभी आहे. हे मला खूप समाधान वाटते. यापुढील त्यांचे आयुष्य हे सुखा समाधानाने
जाओ ही सद्गुरूचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. त्याचे नेते आदरणीय गुलाबदादा, दुसरे आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब भाऊ, मला जे मुख्याध्यापक 1 वर्षभर लाभले ते आमचे सन्मित्र लाडे सर, ज्यांनी गावाचं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपलं मत मनोगत व्यक्त केलं, ते आमचे नातू आणि अतिशय उद्योग क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेलं व्यक्तिमत्व कैलास डॉक्टर. उपस्थित या ठिकाणी सर्व माझे आत्तेश नातेवाईक, मामे भाऊ, आते भाऊ. मामे भाऊ म्हणण्याचं कारण असं की मी मामाचीच मुलगी गेली म्हणून शाळेत काही म्हणता येणार नाही, ते पहिलं नातच सांगावं लागेल. माझे सगळेच सयाजीस परिवारातील तोला मोलाची मंडळी, सर्व माझे वैदिकगण, ज्यांना ज्यांना मी आमंत्रित केलं तर सर्व माझ्या आप्तेष्ट नातेवाईक आणि माझा केवनगरचा मित्र परिवार. प्रथमतः मला ज्यांनी खऱ्या अर्थानं एवढं मोठं उभं केलं ते स्वर्गीय दाजीसाहेब यांना, तसेच डॉक्टर नानांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यानंतर ज्यांनी जसं स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना 9 महिने आपल्या कुशीत बाळगलं, तसं मला ज्यांनी जगाचा बाजार दाखवला, स्वर्गवासी दुर्दैवानं मला खरं म्हणजे एक पश्चाताप असं होतो की मी 21 वर्षाचा असताना माझे वडील त्यांचं निधन झालं आणि म्हणून मी जशी आईची सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने केली तशी वडिलांची सेवा मला त्या काळामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये असताना मी करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहिजे तेवढी सेवा मला त्या ठिकाणी करता आली. एक खूप मोठं दुःख माझ्या आयुष्यभर मला भोसतं, कधी कधी मला पश्चाताप येतो, परंतु काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. तसंच मला आईच्या नंतर माझी मावशी, की ज्यांनी मला खऱ्या अर्थानं 2 वर्ष बाळापूरला शिकवलं, आईची जागा त्यांनी दिली, कारण माझी परिस्थिती नसल्या कारणाने मी बाळापूरला देखील शिकलो. ते माझ्या मावशी विमलताई पाटील आणि बऱ्याच मंडळींनी सांगितलं की पंढरपूरची 2 ठिकाणं असतात, ते एकच ठिकाण असतं पंढरपूरचं, परंतु तात्यांनी सांगितलं की तुम्हाला 2 ठिकाणं लाभली. त्याला खरं म्हणजे माझे स्वर्गवासी मामा बोबा तात्या, माझ्या मामी आणि पूर्वतः सासूबाई शांताबाई रवंदळे यांनाही मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो, कारण मायेची ऊत खऱ्या अर्थानं मला मोठ्या प्रमाणात देण्याचं काम त्यांनी देखील केलं. आणि खऱ्या अर्थानं आज देखील माझं मन भरून येतं की मला कुठल्याही प्रकारची उणीव भासली आणि मी नुसता फोन केला तरी मला सर्व प्रकारची मदत त्यांच्याकडून उपलब्ध होते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे दुसरं पंढरपूर त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. जीवनाचा प्रवास बऱ्याच व्यक्तींनी सांगितला, खडतर असा प्रवास होता. खडतर प्रवासामध्ये खूप मोठा संघर्ष मला या ठिकाणी करावा लागला आणि या संघर्षामधून खऱ्या अर्थानं मी एक चांगल्या प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मला वसंत बापू असतील, शहाणा आप्पा असतील, रावसाहेब भाऊ असतील, श्रीराम बापू असतील,
बरीचशी म्हणजे कारकिर्दीच्या सर्वच मंडळी माझ्या भाऊबंदीच्या मंडळीने भूमाबा असेल की ज्या ज्या वेळेला मी हात मारले त्या वेळेला ही मंडळी माझ्यासाठी पुढे येण्याचं काम करत होती. आणि तसं स्वर्गीय डॉक्टर नानांचे माझेही संबंध अत्यंत चांगले होते. आणि म्हणून पहिला माझा नोकरीचा प्रवास महिला सूतगिरणीमध्ये, तर नंतर योगायोगाने ती सूतगिरणी बंद पडली आणि तिथं आमचा पगार होत नसल्या कारणाने मी नानांकडे रडत गेलो की नाना परिस्थिती खराब आहे. आणि मग मला म्हणजे ठीक आहे, काही घाबरू नकोस, जेव्हा आपण जशी जागा रिक्त करू त्या ठिकाणी तुझी नियुक्ती करेल. आणि सुदैवानं माझ्या त्या नोकरीच्या काळामध्ये म्हणजे ऑर्डर देताना देखील डॉक्टर नानांनी स्वर्गीय दाजी साहेबांना चिठ्ठी लिहिली की डिअर दाजी, आणि मग पुढे मराठीत लिहिलं की हा माझा अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे, जवळचा माणूस आहे. तुम्ही अनेक लोक नोकरीला लावले असतील, परंतु आता मात्र झालेल्या रिक्त जागेवर माझ्याच माणसाची नियुक्ती व्हावी. जर ते काम तुम्ही करत नसाल तर मी तुमच्या संस्थेच्या सर्व पदांचा आजच राजीनामा तुमच्याकडे पाठवून देईल. आणि ती चिठ्ठी माझ्याकडे दिली आणि मला सांगितलं, शहाणाप्पा माझ्या सोबत होते आणि मला सांगितलं की तू आत्ताच्या आत्ता दाजींकडे जा. तेव्हा तू पुढं वैभव दाजींकडे होतं, म्हणजे नामदेव बापू, मधु भवसरी मोठी मोठी मातंबर मंडळी त्या काळामध्ये होती. आणि नामदेव बापूंना देखील त्यांचा नातेवाईक त्याच जागेवर राहायचा होता. परंतु डॉक्टर नानांची चिठ्ठी म्हणजे शेवटचं होतं आणि सांगितलं होतं, मलाही सांगितलं चिठ्ठी देताना की दिला तू आता जाय, चिठ्ठीलाही जाय, दाजी प्रति दे. आणि चिठ्ठी म्हणजे तू नका, आणि दाजीने जर नाही करत तर येणार पुढे तू मलाकडे येवाना नाही. अशा म्हणजे अशा प्रकारचं कणखर असं व्यक्तिमत्व या डॉक्टर नानासाहेबांचं होतं. आणि म्हणून दाजींनी चिठ्ठी बघितली, किशोर आप्पा चेअरमन होते आणि त्याच मिनिटाला प्रकाश पाटील तिघे होते, त्याला म्हणे आप्पांना फोन करून मी ताबडतोब बदल्यावर बोलो. आणि त्या पद्धतीने मग ते पुढे काम सरकलं, ती ऑर्डर झाली. मी 28 वर्ष 2 महिने, त्याच्या अगोदर 2 वर्ष मी सडगावला देखील नोकरी केलेली आहे, परंतु ते इन सर्व्हिसमध्ये माझ्या नोंद झालं नाही. आणि म्हणून तशा 28 वर्षाचा हा प्रवास अतिशय उत्तम अशा पद्धतीने घालवण्याचा मी प्रयत्न केलेला. बबलू तात्यांनी सांगितलं की 70% आता तुम्ही घरी म्हणजे बाईंसाठी रेड द्या. तात्या 70ने 80% देतो. तर तात्याने सुद्धा तात्यानेही सांगितलं त्याकाळची सर्वच कामं मी करून घेतो. म्हणजे अंगण जाळायचं असेल, घरं जाळायचे असतील, देवपूजेचं असेल, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. कारण त्यांचा परिवार जास्त असल्या कारणानं ते थोडंसं बोलण्यामध्ये मला दाबण्याचा प्रयत्न करतो. तसं काही परंतु तसा काही विषय नाही. आणि खऱ्या अर्थानं हा एक सिंगलचा विषय बराच वेळ झालेला आहे. तुम्हाला माझ्या त्या परिवाराने देखील मला मोलाची साथ दिलेली आहे. त्यांचे ऋण मी माझ्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. दुसरं दाजीसाहेब असतील, डॉक्टर नाना असतील, त्यांना तुम्ही विसरू शकत नाही. परंतु जे विद्यमान नेतृत्व या धुळे ग्रामीणमध्ये आता कुणाल बाबा करत आहे, आमचं दुर्दैव की ते खऱ्या अर्थाने पराभवाला सामोरं जावं लागलं. मी तुम्हाला तोही एक किस्सा सांगतो की माझ्यासमोर कुणाल बाबांना फोन आला होता आणि तोही फडणवीस साहेबांचा होता. आणि योगायोगाने बाबांचा मोबाईल स्पीकर ऑन होता, नॉर्थ पडला आणि कुणाल बाबांना सांगितलं. म्हणजे निवडणुकीची धावपळ चालू होती आणि त्या धावपळीमध्ये कुणाल बाबांना देवेंद्र भाऊंनी फोन केला की बाबा तुम्ही हा काँग्रेसचा माहोल सोडा, तुम्ही ते झेंडे बिंडे काय असेल तिथे ठेवून द्या, एबी फॉर्म घ्या. तर आम्हाला काय करायचं ती मी बघेल, पण तुम्ही ताबडतोब मुंबईला या किंवा कोणाला तरी पाठवा, एबी फॉर्म घ्या आणि फॉर्म भरा. परंतु कदाचित कुणाल बाबांच्या नशिबात ते नसेल आणि म्हणून ते काही घडलं नाही. तरी असो, तसंच एक किस्सा दाजींच्या संदर्भात 17 जानेवारी 2018ची गोष्ट आहे. मी योगायोगाने कारखान्याला चाललो होतो आणि दाजी शेतातून घरी येत होते आणि शीतल हॉटेलजवळ त्यांचं लक्ष गाडीतून माझ्याकडे गेलं. मी फोनवर बोलत जात होतो
आणि त्यांनी त्याच मिनिटाला जे जोशी पीए होते, जोशींना सांगितलं की जोशी ताबडतोब सरांना फोन लाव. मला फोन लावला तोपर्यंत की ते बातम्यांचे गोळाव आहे तिथपर्यंत पोहोचलो. आणि मग जोशी म्हणतो गाडी थांबवा, साहेब बोलताय. तर त्यावेळेला मी गाडी थांबवली, साहेबांशी बोललो आणि साहेब मला म्हटले की सर, आपण एका कुटुंबाचे जबाबदार घटक आहात आणि फोनवर गाडी चालू असताना फोनवर बोलणं हे उचित नाही, हे उचित नाही. तर तुम्ही बोलायचं असेल तर गाडी साईडला लावून बोलत चला. तुम्ही चांगले कार्यकर्ते आहात, चांगले कुटुंबाचे प्रमुख आहात. म्हणजे इतकी एक आपुलकी खऱ्या अर्थानं माझ्याबद्दल देखील दाजी साहेबांना होती. मी माझ्या हृदयात कधी करून ठेवलेलं आहे ते विसरू शकत नाही. आणि माझा बराचसा प्रवास आपण सांगितलेला आहे, माझ्या शाळेचाही प्रवास आपण सांगितलेला आहे. मला 8वी मुख्याध्यापक लाभलेले ते किती 8वी. आणि माझे एक मुख्याध्यापक मागे बसले, मी त्यांना ते म्हणजे स्टेजवर आमंत्रित केलं नाही. मी त्यांचीही माफी या ठिकाणी मागतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. एक गोष्ट आणखी सांगायची राहून गेली. यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्रीची एक हात असतो. मी खऱ्या अर्थानं मित्रांनो तेही नमूद या ठिकाणी करतो की मला माझ्या आयुष्यामध्ये ही मोलाची साथ माझ्या धर्मपत्नीने दिली. मी रात्री गेलो, बेरात्री गेलो, केव्हाही गेलो, मला कधीच फक्त जायचं कुठे तेवढंच सांगा. परंतु बाबांचं काम असेल, शाळेचं काम असेल, राजकीय काम असेल, त्या संदर्भात मात्र मला कधीही आडकाठी देण्याचं काम माझ्या धर्मपत्नीने केलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी देखील तिचेही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. एकच प्रसंग, तिला एकच खंत आहे. एक खंत अशी आहे की आमचा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला आणि तिने तिच्या आयुष्यामध्ये ती ब्राह्मणच होती, म्हणजे कधीच काही शिवलं नाही. आणि दुर्दैवानं आमचा अपघात झाला आणि तिचा पाय आणि हात फ्रॅक्चर झाला. की मी माझ्या आयुष्यात इतकी देवपूजा करते, इतकी देवभक्ती करते, तरी देखील कुठल्याही प्रकारचा म्हणजे प्रसंग हा कसा येऊ शकतो, तो प्रसंग देखील माझ्यावर आला. परंतु देवाची केलेली भक्ती ही वाया गेली नाही. दसऱ्याच्या दिवशी झालेला अपघात हा मोंढाण्याच्या पुढे सेंट्रलला म्हणजे रस्त्यावर झाला होता. सेंट्रलला ती पडलेली होती आणि डोक्यावर पडलेली होती. परंतु परमेश्वर कृपेने फक्त डोक्याला देम आलं होतं, पाय मात्र फ्रॅक्चर होता. परंतु आपल्या शरीराचा राजा जर कोणी असेल तर तो मेंदू असतो. तिथं मात्र कुठल्याही प्रकारची दुखापत परमेश्वर कृपेने तुला झाली नाही. हेही मी एक आमचं भाग्य समजतो. परत एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात, माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. रात्रीचाही किस्सा आमचा सरांनी सांगितला की 11 वाजेपर्यंत आम्ही बसतो, गप्पा मारतो. परंतु गप्पा मारत असताना आमच्याकडे नवीन भाडेकरू आले गिराशे साहेब आणि त्यांचाही किस्सा होता. ते म्हणे सर माझं बीपीच कमी होऊन गेलं म्हणे. इतके हसले तर त्यांचं बीपी कमी होऊन गेलं. गिराशे साहेब आहे का पोलिसांनी. तर एक हसवणं, बोलणं, एक चर्चा करणं, काहीतरी सामाजिक असे ते काम करणं, एवढीच कामं आम्ही त्या ठिकाणी करत असतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आला. कार्यक्रमाला वेळ बराच झालेला आहे. अध्यक्षांचं मनोगत बाकी आहे. नजर चुकीने कोणाचं नाव राहिलं गेलं असेल, माझ्या मान्य बहिणी आहेत, माझी आई आहेत, माम सासरे आहेत, आमचे पाहुणे आहेत, आत्तेभाऊ आहेत, सगळे आहेत, माझे सर्व मित्र आहेत, मोठे रावसाहेब आहेत. आणि मी या सर्वांचं म्हणजे आलेल्या सर्वच मंडळींचं, माझं केलेनगरचा माझा एक भाऊबंदकीचा परिवार आहे, माझा सयाईच परिवार आहे, कच्चे परिवार आहे. आणि या सर्वच परिवारांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सर्वांचा साक्षीदार मी आहे. राजपूत सर असतील, सूर्यवंशी सर असतील, गोडसे सर असतील, शिवाजी हायस्कूलमध्ये आता जे विद्यमान काम करणारी मंडळी आहेत, हे सर्व एकदा माझे सगळे सहकारी होते. आणि सहकारी म्हटल्यानंतर सयाजी सरांना आणि एक गोष्ट मान्य करावी लागेल सयाजी सरांची, की जे काम करायचं ते मनापासून करायचं आणि जिथं होणारच नसेल तिथं स्पष्टपणे ते होणार नाही अशी भूमिका घेणारे सयाजी सर यांच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खूप भरकाई सयाजी सरांनी
जवळपास 29 वर्ष छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये सेवा केली. ही सेवा करत असताना अनेक वक्त्यांनी सांगितलं, परंतु सरांनी आपले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना त्यांनी सर्वप्रथम दैवत मानलं. आणि म्हणून शिक्षकाचं आद्य कर्तव्य तेच आहे की तुम्ही जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला दैवत मानत नाही तोपर्यंत तुम्ही आदर्श शिक्षक होऊ शकत नाही. आणि सयाजी सरांचं शिकवणं अशा पद्धतीचं होतं, जर आपल्याला कुंपणापर्यंत शिकवायचं असेल तर क्षितिजापर्यंतचा अभ्यास त्यांचा असायचा. तोच माणूस चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना घडवू शकतो. मला चांगलं आठवतं, मी ज्यावेळेस तिथं सानेगुरुजी कथामाला सुरू केली, साहेब सर असतील, बोरसे सर असतील, राजपूत सर सुरू, ही सर्व मंडळी खूप आनंदाने आणि प्रेमाने त्या सहभागी व्हायची. विशेष म्हणजे त्यामध्ये सयाजी सरांनी त्यांच्या जीवनामध्ये जो संघर्ष केलेला आहे, ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून ते इथपर्यंत पोहोचले आहेत, त्या परिस्थितीबद्दल अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे. पण खऱ्या सोनाला कस लागत असेल तर ते यालाच म्हणतात. आणि म्हणून दाजी साहेबांच्या आणि स्वर्गीय दाजी साहेब आणि नानासाहेबांच्या हस्तस्परी स्पर्शाने सयाजी सरांच्या जीवनाचा बदल घडवून आणला. तो केवळ आदरणीय स्वर्गीय दाजी साहेब आणि नानासाहेब विश्वास पाटील यांच्या या स्पर्शामुळे सयाजी सरांचं जीवन संपूर्ण बदलून गेलं.